नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 8 धातू विज्ञान याविषयी माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक संयुगे आणि धातू विज्ञानाविषयी विविध संकल्पना याविषयी माहिती पाहणार आहोत। आपल्याला माहित आहे की आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली। पृथ्वीच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात आणि पृथ्वीच्या सभोवती होतच आहेत आणि त्यांचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती। आपल्या सभोवताली असणारे अनेक पदार्थ हे कोणत्या न कोणत्या मूलद्रव्याच्या रूपात असतात किंवा काही वेळेस ते मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार झालेले असतात। आपण याआधीच पाहिलेलं आहे की मूलद्रव्यांचं वर्गीकरण अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांनुसार 3 प्रकारांमध्ये करण्यात आले होते। कोणते आहेत हे 3 प्रकार? तर मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू, अधातू आणि धातू सदृश या 3 प्रकारात करण्यात आले होते आणि मागील वर्षी आपण त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यासही केलेला आहे। या पाठामध्ये आपण त्यांच्याबद्दलच अधिक माहिती मिळवणार आहोत। तुम्हाला आठवत असेल की मागील वर्षी आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत हे अभ्यासलेले आहे। आपल्याला माहित आहे की धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेत असतात, परंतु याला अपवाद पारा आणि गॅलियम हे धातू आहेत। हे दोन्ही धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतात। अधातूंचा विचार केला तर काही अधातू हे स्थायू अवस्थेत असतात तर काही अधातू हे वायू अवस्थेत असतात। पण यालाही अपवाद आहे ब्रोमीन, हा अधातू द्रव अवस्थेमध्ये असतो। धातूंना चकाकी असते तर सामान्यपणे अधातूंना चकाकी नसते, परंतु आयोडीन हा अधातू याला अपवाद आहे कारण त्याचे स्फटिक हे चमकदार असतात। त्याचप्रमाणे कार्बनचे अपरूप हिरा जो आहे त्याला सुद्धा चकाकी असते। वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंच्या सोबत धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी काही दिवसानंतर कमी होत जाते। धातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आहेत। तन्यता म्हणजे धातूंपासून लांब बारीक तारा तयार करता येतात, तर वर्धनीयता म्हणजे धातूंचे ठोकून पातळ पत्रे तयार करता येतात। हे गुणधर्म धातूंमध्ये जे आहेत ते अधातूंमध्ये नाही आहेत। तसेच सर्व धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात। अधातूंमध्ये ग्राफाइट हे कार्बनचे अपरूप जे आहे हे विद्युत सुवाहक असल्याने ते अपवाद आहे। बाकीचे सगळे अधातू जे आहेत ते विद्युत आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात, फक्त अपवाद ग्राफाइट आहे। सर्वच धातू साधारणपणे कठीण असतात। अधातूंना मात्र कठीणपणा नसतो, पण याला अपवाद आहे हिरा, जो कार्बनचे एक अपरूप आहे आणि तो सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ आहे। आपण आत्ताच पाहिले की धातू कठीण असतात, परंतु यालाही काही अपवाद आहेत। लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे धातू आहेत हे धातू खूप मऊ असल्याने ते सुरीने सहज कापता येतात आणि म्हणून त्यांना कठीणपणा नसल्यामुळे ते या गुणधर्माला अपवाद आहेत। धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो, तर अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कमी असतात। धातूंमध्ये जर आपण टंगस्टन धातूचा विचार केला तर त्याचा द्रवणांक सर्वात उच्च म्हणजे 3422 अंश सेल्सिअस इतका आहे। तर याउलट सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम या धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे खूपच कमी असल्यामुळे ते त्याला अपवाद आहेत। काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो आणि या गुणधर्मालाच आपण नादमयता असं म्हणतो आणि म्हणून धातू हे नादमय धातू म्हणून ओळखले जातात, परंतु अधातूंमध्ये हा गुणधर्म नसतो। तर हे धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म तुम्ही फरकाच्या स्वरूपामध्ये 2 भाग करून लिहू शकता। आता आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म काय आहेत ते पाहूया। धातू हे क्रियाशील असतात। क्रियाशील असल्यामुळे ते काय करतात तर सहजपणे त्यांच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावतात आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्यांचे धनप्रभारित आयन तयार होतात आणि म्हणूनच धातूंना विद्युत धनमूलद्रव्य असेही म्हटले जाते।
कारणे द्यायला प्रश्न विचारला जाऊ शकतो की धातूंना विद्युतधन मूलद्रव्य असे का म्हणतात. आता इथे आपल्याला करून पहा म्हणून एक कृती सांगितलेली आहे की काही धातूंचे नमुने घ्यायचे आहेत. ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडियम इत्यादी, आणि यांना चिमट्याच्या साहाय्याने बर्नरवर धरून या धातूंना उष्णता द्यायची आहे. तर ही कृती केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या धातूंपैकी कोणता धातू सहजपणे पेटतो, तर यापैकी सोडियम हा धातू सहजपणे पेटतो. पेटल्यावर या धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो, तर तो काळ्या रंगाचा दिसतो आणि धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग हा निळा दिसतो. धातूंच्या अभिक्रियांमध्ये आपण पहिली अभिक्रिया बघणार आहोत, ती म्हणजे धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. धातू हवेमध्ये तापवले असता हवेतील ऑक्सिजनशी ते संयोग पावतात आणि त्याच्यापासून धातूंच्या ऑक्साईडची निर्मिती होते. या धातूंपैकी सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत आणि त्यामुळे कक्ष तापमानाला सोडियम धातू हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो आणि त्याचे सोडियम ऑक्साईड तयार होते. इथे रासायनिक अभिक्रिया बघा. सोडियम Na स्थायू स्वरूपामध्ये आहे. हवेतील ऑक्सिजन बरोबर म्हणजे O2 बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यापासून Na2O स्थायू स्वरूपामध्ये सोडियम ऑक्साईड तयार होते आणि इथे आपल्याला संतुलित अभिक्रिया दिलेली आहे. हवेत उघडा ठेवल्यावर सोडियम धातू सहज पेट घेतो आणि त्यामुळे तो प्रयोगशाळेत किंवा इतर ठिकाणी उघडा ठेवत नाहीत कधी, त्यामुळे अपघात होऊ शकतो. तर हे टाळण्यासाठी तो केरोसिनमध्ये ठेवतात. यावरही शास्त्रीय कारणे द्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोडियम धातू हा केरोसिनमध्ये ठेवतात का, तर सोडियम धातू हा अतिशय क्रियाशील धातू आहे. हवेत उघडा ठेवल्यास त्याची सहजपणे हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया घेऊन तो पेट घेतो व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि म्हणून तो केरोसिनमध्ये ठेवतात. पाण्यात पण ठेवत नाही, कारण का, तर पाण्याबरोबर पण त्याची अभिक्रिया होते. आता इथे सोडियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन जे सोडियम ऑक्साईड तयार होते, हे सोडियम ऑक्साईड पाण्यामध्ये द्रावणीय आहे. पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन त्यापासून अल्क तयार होते. इथे बघा सोडियम हायड्रॉक्साईड हे अल्क तयार होते. त्यानंतर दुसरा धातू आपण मॅग्नेशियमचा विचार करूया. मॅग्नेशियमची फीत जर आपण हवेमध्ये जाळली तर त्याची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. हे मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया जर झाली, म्हणजे पाण्यात टाकून ही पावडर जर आपण परीक्षा नळीत घेतली आणि पाण्यात टाकून ती हलवली तर त्यापासून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा अल्क तयार होतो. तर अशा पद्धतीने पहिला रासायनिक गुणधर्म म्हणजे धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून त्या धातूचे ऑक्साईड तयार होते आणि त्या धातूचे ऑक्साईड पाण्यामध्ये द्रावणीय होऊन त्यापासून अल्क तयार होते. दुसरा गुणधर्म आपण बघणार आहोत, धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. तर वेगवेगळ्या धातूंची आपण नमुने घेऊन त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया करून बघितली तर या धातूंपैकी सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्याबरोबर अतिशय जलद आणि जोमाने अभिक्रिया होते. सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते. हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि उष्णता तयार होते. त्याचप्रमाणे पोटॅशियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होते. हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि उष्णता बाहेर पडते. तर अशा पद्धतीने हे पाण्याबरोबर अतिशय जलद गतीने अभिक्रिया करणारे दोन धातू आहेत, सोडियम आणि पोटॅशियम. त्यानंतर कॅल्शियम हा धातू जो आहे याची पाण्यासोबत मात्र अभिक्रिया मंद गतीने होते, कमी जोमाने, कमी म्हणजे अभिक्रियेचा वेग हा कमी असतो. यामध्ये सुद्धा हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि हा जमा झालेला हायड्रोजन वायू या धातूच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या रूपात जमा होतो आणि त्यामुळे बुडबुड्याच्या रूपात धातूवर बुडबुड्याच्या रूपात वायू जमा झाल्यामुळे या धातूचं वजन कमी होतं, धातू हलका होतो आणि त्यामुळे तो धातू पाण्यावर तरंगतो. इथे सुद्धा शास्त्रीय कारण विचारलं जातं की कॅल्शियम धातू पाण्यावर तरंगतो. त्यानंतर ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त हे जे धातू आहेत या धातूंची मध्यम अभिक्रियाशीलतेचे हे धातू आहेत, यांची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, परंतु त्यांची पाण्याच्या वाफेबरोबर मात्र अभिक्रिया होते आणि त्या धातूचे ऑक्साईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथे आपण ॲल्युमिनियमची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया पाहिली तर त्यापासून ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो.
लोखंडाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन आयर्न ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. झिंक म्हणजे जस्ताची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन झिंक ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. तर अशा पद्धतीने या ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त यांची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया ही आपण पाहू शकतो. इथे करून पहा व विचार करा म्हणून एक प्रश्न विचारलेला आहे की सोने, चांदी, तांबे या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का, ते प्रत्यक्ष प्रयोग करून तपासा व विचार करा. तर सोने, चांदी, तांबे हे जे धातू आहेत यांची थंड पाणी, गरम पाणी किंवा पाण्याची वाफ यांच्याशी अभिक्रिया होत नाही. हे सर्व कमी अभिक्रियाशील धातू आहेत आणि त्यांची पाण्याबरोबर कुठलीही अभिक्रिया होत नाही. तिसरा गुणधर्म आपण बघणार आहोत, धातूंची अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. तर धातूंपैकी ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड आणि जस्त यांच्या नमुन्याची विरल हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा विरल सल्फ्युरिक आम्ल यांच्याबरोबर जर अभिक्रिया केली तर आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करून क्लोराईडचे क्षार मिळतात त्या धातूच्या, तर सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करून त्या धातूचे सल्फेटचे क्षार मिळतात. या अभिक्रियेमध्ये प्रत्येक अभिक्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि या धातूंची क्रियाशीलता पुढील प्रमाणे आपल्याला दाखवता येते. मॅग्नेशियम हे सर्वात जास्त क्रियाशील आहे, त्याच्यापेक्षा कमी ॲल्युमिनियम, त्याच्यापेक्षा कमी जस्त आणि त्यापेक्षा कमी लोखंड. म्हणजे मॅग्नेशियमची अभिक्रियाशीलता ही जास्त आहे, लोखंडाची यापैकी सर्वात कमी आहे. या चारही धातूंची इथे हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया दिलेली आहे. मॅग्नेशियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. लोखंडाची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन फेरस क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. जस्ताची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. नंतर पुढचं आपण गुणधर्म बघणार आहोत किंवा अभिक्रिया, धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. धातूची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन त्या धातूंचे नायट्रेटचे क्षार तयार होतात आणि त्याशिवाय हे N2O, NO किंवा NO2 या पद्धतीने नायट्रोजनचे विविध ऑक्साईड तयार होतात आणि हे ऑक्साईड नायट्रिक आम्लाच्या सहतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ कॉपर म्हणजे तांबे हा धातू आपण घेतला आणि त्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर त्यापासून कॉपर नायट्रेट आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो, NO2 आणि पाणी. तर इथे संहत आम्ल घेतल्यामुळे नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालेला आहे. तर पुढच्या अभिक्रियेमध्ये हा तांबे धातू आहे कॉपर आणि त्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर त्यापासून कॉपर नायट्रेटचे जलीय द्रावण आणि इथे मात्र नायट्रिक ऑक्साईड तयार झालेला आहे. बघा NO, इथे NO2 होता जेव्हा सहत आम्ल घेतलं आणि इथे विरल आम्ल घेतलं तर नायट्रिक ऑक्साईड तयार झालेला आहे. म्हणजे इथे आपण आम्लाच्या सहतीनुसार नायट्रोजनचे कोणते ऑक्साईड मिळणार हे आपल्याला त्याच्यावर आधारित असतं. आता आपण आम्लराज म्हणजे काय बघणार आहोत. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी तसाच वाफाळणारा द्रव आहे. सोने आणि प्लॅटिनम या राजधातूंना विरघळवू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. हा कसा तयार केला जातो, हे वाफळणारं मिश्रण कसं तयार केलं जातं, तर यामध्ये दोन प्रकारचे आम्ल घेतले जातात. संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्ल हे तीनास एक प्रमाणात घेऊन त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करण्यात येते आणि या आम्लराजच्या मिश्रणामध्ये सोने किंवा प्लॅटिनम यासारखे राजधातू विरघळू शकतात. ज्यांच्यावर बाकीचे आम्ल, आम्लारी कसलीही अभिक्रिया होत नाही असे हे धातू आहेत, ते धातू मात्र या आम्लराजमध्ये विरघळू शकतात. नंतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया काय आहे ती आपण पाहणार आहोत. यामध्ये एक कृती करून पाहायला सांगितलेली आहे की तांब्याची स्वच्छ तार आणि लोखंडी खिळा घ्या. तांब्याची तार ही फेरस सल्फेटच्या द्रावणात ठेवा जे हिरव्या रंगाचं असतं आणि लोखंडी खिळा हा कॉपर सल्फेटच्या द्रावणात ठेवा जे निळ्या रंगाचं असतं. साधारणपणे 20 मिनिट हे ठेवून एकाच ठिकाणी ठेवून त्याचं निरीक्षण करा. त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या दोन्हीपैकी कोणत्या परीक्षणळीत अभिक्रिया झालेली दिसते, तर ज्यामध्ये आपण लोखंडी खिळा ठेवलेला आहे त्या लोखंडी खिळा असलेल्या कॉपर सल्फेटच्या परीक्षा नळीमध्ये आपल्याला अभिक्रिया झालेली दिसून येते. यामध्ये अभिक्रिया झाली हे कसे ओळखले, तर हे जे निळ्या रंगाचं द्रावण असतं कॉपर सल्फेटचं, हे द्रावणाचा निळा रंग हा फिका होत जातो
काही खूपच वेळ गेला तर हे द्रावण रंगहीन सुद्धा होतं, तर किंवा त्याचा हिरवट थोडासा फिकट हिरवा रंग येतो. तर यावरून ही अभिक्रिया झाली आहे असं आपल्या लक्षात येतं. अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे, तर ही जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेमध्ये काय होतं, तर लोखंड म्हणजे Fe याची कॉपर सल्फेट बरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून FeSO4 तयार होते, फेरस सल्फेट, आणि तांबे विस्थापित होते. इथे तांब्याचं विस्थापन झालेलं आहे म्हणून ही विस्थापन अभिक्रिया आहे. तर आपण एक धातू घेतला, हा समजा धातू A आहे, आणि या B धातू क्षाराचं द्रावण घेतलं तर त्याच्यापासून A धातू क्षाराचं द्रावण तयार होतं आणि B धातू जो आहे तो विस्थापित होतो. तर अशा पद्धतीने धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर अभिक्रिया होते. आता आपण धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी बघणार आहोत. आपण वेगवेगळ्या धातूंचा जर विचार केला तर सर्व धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी ही सारखी नसते, हे आपण याआधीही पाहिलेलं आहे. ऑक्सिजन, पाणी आणि आम्ल या वेगवेगळ्या अभिकर्षितांबरोबर सर्व धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता श्रेणी ठरवण्यासाठी आपण या ऑक्सिजन, पाणी किंवा आम्ल या अभिकर्षितांचा उपयोग करू शकत नाही. तर यासाठी धातूंची इतर धातूंच्या क्षाराच्या द्रावणांबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया त्यासाठी उपयोगी ठरते. जर A या धातूने B या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणातून विस्थापित केले तर याचा अर्थ A हा धातू B या धातूपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे. म्हणजे जर आपण या उदाहरणामध्ये बघितलं तर इथे लोखंड हा धातू कॉपर सल्फेटच्या द्रावणातून कॉपरला विस्थापित करतो, याचा अर्थ लोखंड हा धातू तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे. तर धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय, तर धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलता श्रेणीच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात. यानुसार धातूंचे 3 प्रकारचे गट पडतात. पहिला गट म्हणजे जास्त अभिक्रियाशील धातू. सोडियम, पोटॅशियम, लिथियम, कॅल्शियम हे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत. हे सगळे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत आणि सोने, चांदी, प्लॅटिनम हे जे आहेत हे कमी अभिक्रियाशील धातू आहेत. पुढचा गुणधर्म आपण बघणार आहोत धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. साधारणपणे हेलियम, निऑन, आर्गॉन हे जे धातू आहे हे जे अधातू आहेत हे राजवायू आहेत आणि हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. कारण हेलियमचं द्विक पूर्ण असतं, त्याच्यानंतर निऑन, आर्गॉन यांचं अष्टक पूर्ण असतं, त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. धातूंच्या अभिक्रियांमधून आतापर्यंत आपण असं पाहिलं आहे की धातूंचे ऑक्सिडीकरण होऊन त्यांचे धनायन तयार होतात. जर आपण काही धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येतं की इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी धातू काय करतात तर इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात आणि त्यांच्या नजीकच्या म्हणजे जवळच्या राजवायूचं इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करतात. राजवायूंचं बाह्यतम कवच पूर्ण असल्यामुळे राजवायू हे रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असतात, म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. उदाहरणार्थ आपण एक धातू बघूया, सोडियम. सोडियमचा अणुअंक आहे 11, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1. आणि एक अधातू आपण बघूया, क्लोरीन, ज्याचा अणुअंक आहे 17, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 7. मग स्थिर होण्यासाठी सोडियम अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याच्या शेवटच्या कक्षेतील एक इलेक्ट्रॉन हा देऊन टाकतो किंवा गमावतो. तर क्लोरीन त्याच्या अष्टक पूर्ण करण्यासाठी सोडियमने गमावलेला इलेक्ट्रॉन क्लोरीन स्वीकारतो. त्यामुळे सोडियमचा धन आयन तयार होतो तर क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो आणि हे धन आयन आणि ऋण आयन यांच्यात आयनिक बंध तयार होऊन त्यापासून सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होतं. सोडियम हा धातू आहे, क्लोरीन हा अधातू आहे आणि या दोघांपासून सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग तयार होतं. याचप्रमाणे मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड ही आयनिक संयुगे सुद्धा धातू आणि अधातू यांच्या संयोगापासून तयार होत असतात. तर अशा प्रकारे आपण धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म आणि धातूंचे रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास केलेला आहे.